हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे जी चवीला आंबट, गोड आणि तिखट असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारे हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि मीठ. त्याबरोबर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि खूप सारी कोथिंबीर. हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. सगळं एकत्र मिक्स करायचे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. आता छान वाटून झाले, एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी दही घ्या. त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीनं दही आणि पीठ एकत्र फिरवून घ्यायचे. आता कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झाले की मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, लवंग, मिरी आणि दालचिनी हे टाकायचे. 5-6 लवंग, 5-6 मिरी, 5-6 दालचिनी टाकायचे. आणि जे आपण वाटण तयार केलं होतं हिरव्या मिरचीचं ते छान असं व्यवस्थित परतून घ्यायचे. छान परतलं की त्यामध्ये आपण हळद टाकायची. हळद पण छान अशी मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये आपण दही आणि पीठ मिक्स केलं होतं ते ओतून घ्यायचे आणि हे थोडंसं हलवून घ्यायचे, कारण लगेच हलवलं नाही तर खाली लागायची शक्यता असते. आणि यामध्ये आपल्याला लागेल इतकं पाणी ओतायचे. ही जास्त घट्ट करायची नाही आहे. हे आपण दह्याची कढी बनवतोय आणि ती पण गोड बनवतोय. आपल्याला लागेल इतकं पाणी ओतून घ्यायचे. दही घेताना जास्त आंबट घ्यायचं नाही, दही मीडियम पाहिजे. आणि यामध्ये 3 ते 4 चमचे साखर टाकून घ्यायची आपण. हे छान असं मिक्स करायचं आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची. त्यावरती कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यावरती आता कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे थोडंसं हलवून घ्यायचे. बघा किती छान दिसते आपली कढी. बघा छान अशी उकळी आली कढीला आणि थोडीशी कढी आटलेली पण आहे. ही कढी एकसारखी झालेली आहे उकळल्यामुळं. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही कढी इतकी छान लागते चवीला की तुम्ही 1 वाटीत काय तर 2-3 वाट्या म्हणलं तरी पिऊ शकता. आणि अशा पद्धतीची जर कढी केली तर तुम्हाला थंडीमध्ये जो खोकला, सर्दी झालेली असते त्यासाठी ही कढी केल्या गरम गरम पिलं तर आपलं खोकला किंवा जास्त दिवसाचा कफ पण निघून जातो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.